चला मित्रांनो, आपण आलो आहोत सोशल मीडियावरती आणि बघूयात मनोज डे यांच्या YouTube चॅनलचं अर्निंग किती आहे हे बघूयात. हे आहे त्यांचे सबस्क्रायबर, त्यांच्या चॅनलवरती आहे एकूण व्ह्यूज, व्हिडिओज टोटल 1744 एवढे व्हिडिओज त्यांनी अपलोड केले आहेत. आणि त्यांचं चॅनल कधी सुरू झाले मित्रांनो? सुरू केले नोव्हेंबर 24, 2016. 24 नोव्हेंबर 2016 त्यांनी आपल्या YouTube चॅनल सुरू केलं आहे. आणि हे आहेत त्यांच्या चॅनलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रँकिंग ऑल ओव्हर वर्ल्ड मधले ह्या रँकिंग आहेत मित्रांनो. आणि ते टेक्नॉलॉजीमध्ये जे व्हिडिओ बनवले जातात ना, त्या व्हिडिओमध्ये त्यांची रँकिंग आहे 57th रँकिंग. आणि लास्ट 30 डे मध्ये त्यांनी किती सबस्क्रायबर त्यांनी गेन केले आहेत? 40K 40,000 सबस्क्रायबर फक्त एका महिन्यात त्यांच्या चॅनलवरती आलेले आहेत. आणि 30 मिलियन व्ह्यूज आलेले आहेत. आणि मंथली एस्टिमेटेड अर्निंग काय आहे? $3.2K to $51K, म्हणजे एवढं त्यांचं सरासरी महिन्याचं इन्कम आहे. आणि इयरली एस्टिमेटेड अर्निंग किती आहे मित्रांनो? तर $44K to $700K. 700K बघितलं तर आपण त्याचं डॉलर होतात जवळपास $7 लाख. आणि मित्रांनो, डॉलर जर आपण रुपयामध्ये कन्वर्ट केले ना, तर त्यांची इयरली एस्टिमेटेड अर्निंग होते, म्हणजेच वार्षिक उत्पन्न जे आहे ना, ते किती होते माहिती मित्रांनो? जवळपास सुमारे 5,60,00,000 एवढं. हे फक्त कमीत कमी आहे अंदाजे. वरचे 60 लाख जरी आपण सोडून दिलं तर 5 कोटी एवढं त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे. कशापासून? ह्या त्यांच्या चॅनल पासून. आणि हे जे बघताय ना आपण मित्रांनो, मनोज डे, हे फक्त एकच चॅनल नाही त्यांचं सध्या YouTube चॅनलवरती आहे. मनोज डे व्लॉग्स, त्याचप्रमाणे मनोज डे शॉर्ट्स आणि मनोज डे पॉडकास्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या YouTube वरती सध्या चॅनल आहेत. परंतु हे आहे त्यांचं मूळ चॅनल मनोज डे नावाने. त्यामध्ये ते काय करतात? YouTubeच्या टिप्स देतात, ऑनलाईन अर्निंग बद्दल माहिती सांगतात आणि अनबॉक्सिंग अँड रिव्ह्यू सुद्धा देत असतात. तर हे फक्त कशाच आहे? आपण बघितलेलं जे हे जे अर्निंग आहे ना, हे फक्त YouTube मधून मिळणारा जो रिव्हेन्यू आहे ऍड्सचा, त्याच्यामधून त्यांना मिळणारा इन्कम आहे. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रॉडक्टचे जे अनबॉक्सिंग करतात ना, वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स बद्दलची जी माहिती सांगतात, प्रमोशन जे करतात वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचं, त्या कंपनीकडून प्रमोशनसाठी दिलं जाणारं पॅकेज, त्याची अर्निंग वेगळीच असते. अशी ती अर्निंग आणि हे अर्निंग मिळून जर बघितलं ना, तर कमीत कमी माझ्या मते कमीत कमी ते वर्षाला 10 कोटी रुपये, 10 करोड रुपीज सहज कमवतात मित्रांनो. हे फक्त आपण एका चॅनलचे अर्निंग बघितलेले आहे. असे त्यांचे 4-5 चॅनल्स आहेत, त्या चॅनलची अर्निंग वेगळीच आहे. म्हणजे बघा, एका चॅनलच्या माध्यमातून ते वर्षाला 10 कोटी रुपये कमवू शकतात. सांगायचं तात्पर्य हेच आहे मित्रांनो, की आपण विचार काय करतोय? आपल्या महाराष्ट्रामधले जे सुशिक्षित तरुण बेरोजगार मित्रमंडळी काय विचार करतात की माझ्याकडे डिग्री आहे, मी खूप उच्च शिक्षित आहे, आणि मग मला काय पाहिजे की चांगला जॉब मिळायला पाहिजे. मग तो प्रायव्हेट असेल किंवा गव्हर्नमेंट सेक्टर मधला असेल, ठीक आहे, अपेक्षा चुकीची नाही. परंतु सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला जॉब मिळतच नसेल तर फ्रस्ट्रेशन व्हायची गरज आहे का? काही नाराज व्हायची गरज आहे का? काही नाही. मग काय करू शकता मित्रांनो? आदर्श यांचा घेऊ शकतो का नाही आपण? मनोज डे यांचा आदर्श घ्यायला काय हरकत आहे? सर्व भारतातील त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील तरुणांनी मनोज डे यांचा आदर्श घेऊन स्वतःचं जे स्किल असेल, तुमच्याकडे जे स्किल आहे, त्या स्किलवर आधारित चांगल्या प्रकारचे तुम्ही व्हिडिओज बनवून YouTubeवरती तुमच्या चॅनल तयार करून अपलोड करू शकता. नंतर जेव्हा तुमचं चॅनल ग्रो होईल, मॉनिटाईज होईल, तेव्हा तुम्हाला पण अर्निंग मिळेल ना. आणि त्यामध्ये तुम्ही जेवढी मेहनत घेताल, जेवढे कष्ट करताल, जेवढी त्याच्यामध्ये परफेक्टनेस असेल किंवा त्याच्यामध्ये जेवढं काही नाविन्य असेल, तसं जर तुम्ही नाविन्याचा वापर केला, YouTubeच्या ज्या अल्गोरिदमच्या ज्या गोष्टी आहेत, की YouTube अल्गोरिदम ज्या गोष्टी पाहतं, त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये ऍड केल्या तर तुमचं YouTube चॅनल ग्रो व्हायला काहीच वेळ लागत नाही मित्रांनो.
आणि अशा प्रकारे आपल्या समोर एक आदर्श आहेत मनोज डे. फक्त मनोज डेच नाही तर यांच्यासारखे अनेक भारतामधले, महाराष्ट्रामधले, देशामधले जे युट्यूबर आहेत ना, त्या युट्यूबर लोकांनी काय केलं आहे, स्वतःचं अर्निंग सुरू केली आहे. कोणावरही डिपेंड न राहता. याच्यासाठी काही ते कुठे गेले आहेत का नाही, स्वतःच्याच घरी अगदी साध्या साध्या पद्धतीने. मनोज यांचे जर आपण सुरुवातीचे व्हिडिओ जर बघितले मित्रांनो, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की फक्त साध्या मोबाईल पासून त्यांनी सुरुवात केली होती व्हिडिओ बनवायला. परंतु त्याच्यामध्ये त्यांच्या स्किल म्हणजे डेव्हलप होत होत आज ते खूप चांगल्या प्रकारचे युट्यूबर आहेत. एवढे फॉलोअर्स असणारे, एवढे सबस्क्रायबर असणारे युट्यूबर आहेत मित्रांनो. तुम्ही सुद्धा त्यांचा आदर्श घेऊन स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करून अर्निंग करू शकता. म्हणजे स्वतःचा स्वयंरोजगार तुम्ही शोधू शकता. स्वतःच्या घरामध्ये स्वतःचा युट्यूब चॅनल तयार करून तुम्ही स्वतःच्या अर्निंगला सुरुवात करू शकता. त्यासाठी कुठल्याही प्रकारचं नरेशामध्ये जाण्याची गरज नाही किंवा रोजगारासाठी कोणाकडे सुद्धा भटकट दारोदार भटकत जाण्याची सुद्धा काही आवश्यकता नाही. स्वतःमधलं स्किल ओळखा, स्वतःला ओळखा आणि त्या स्किलला जगासमोर प्रोजेक्ट करा. कारण यूट्यूब प्लॅटफॉर्म हा काही फक्त भारतापुरताच मर्यादित नाही, संपूर्ण जगामध्ये तुम्ही जर चांगल्या प्रकारचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला जर वाटलं की माझ्यामुळं या इंडियन त्याचप्रमाणे जागतिक सोसायटीमध्ये सर्व समाजामध्ये काहीतरी चांगले व्हॅल्यूज गेले पाहिजेत, असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमच्याकडे तसे जर काही गुण असतील किंवा जरी नसले तर तुम्ही ते अक्वायर करा, मिळवा, संपादन करा आणि त्याला संपूर्ण जगासाठी तुमच्या चांगल्या ज्ञानाचा उपयोग करून घ्या मित्रांनो. आणि त्यामधून आपोआपच परमार्थाबरोबर तुमचा स्वार्थ सुद्धा साधणार आहे मित्रांनो. आणि म्हणून सर्वांना विनंती करेन की मनोज यांच्यासारखं तुम्ही सुद्धा स्वयंरोजगार शोधा युट्यूबवरती. तुम्हाला नक्कीच स्वयंरोजगार मिळेल आणि तुमची अर्निंग सुरू होईल. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय हिंद, जय भारत. बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह.